हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती आहे खुसखुशीत अशी शंकरपाळी. त्या शंकरपाळीसाठी लागणारे साहित्य आहे पुढीलप्रमाणे. शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले साखर घेतलेली आहे, या कपाने घेतलं आहे. एक माप ठेवला. ह्या कपाने मी साखर घेतली आहे, त्याच कपाने मी दूध घेतले आहे आणि त्याच कपाने मी घेतलेलं आहे तूप, वितळून घेतलेलं आहे तूप, आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. एकच माप घेतलेलं आहे. ह्या मापाने मी सगळ्यात दूध तूप घेतलेलं आहे, हे माप घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. तिन्ही साहित्य एकाच मापाने घेतले. तुम्ही कुठल्या पण वाटी घेऊ शकता. तुम्हाला जास्त प्रमाणात पाहिजे तर एखादं पातेलं असेल तो घ्यायचा. तुम्ही ज्या माप आपण वापरणार त्याच मापाने दूध घ्यायचं, तेवढीच साखर आणि तेवढंच तूप घ्यायचं, एकसारखं प्रमाण घ्यायचं. आता मी हे दूध कढईमध्ये टाकते आणि आपण अगोदर साखर वितळून घेऊया त्याच्यामध्ये. तुम्हाला साखर कमी जास्त कसं पाहिजे ते तुम्ही कमी करू शकता, जास्त वाढवू शकता. आता हे प्रमाण बरोबर आहे. कमी करू शकता तुम्ही. आता हे वितळून घेऊया आपण. साखर वितळली की आपण त्याच्यात तूप टाकणार. सेम प्रमाण घेतले मी, सारखं प्रमाण घेतले, माप घेतलेलं आहे. आता ही साखर विरघळली की आपण त्याच्यामध्ये तूप टाकणार आणि चांगलं उकळून घेणार आहोत. आणि थोडं कोमट असतानाच आपण त्याच्यात मैदा मिक्स करायचा. जेवढं मावेल मैदा तेवढं आपण याच्यात टाकणार आहोत. साखर विरघळली की तूप टाकूया आपण. छान विरघळलं पाहिजे. ते उकळलं आली की आपण तूप टाकूया. मैदा टाकताना मात्र थोडा कोमट ठेवायचं आणि नंतर मैदा आपण मळून घ्यायचं. कढईतून परातीत घेते हे सगळं साहित्य आणि ह्याच्यामध्ये जेवढं मावेल मैदा तेवढं पीठ टाकायचं. तर मी हे तूपसुद्धा टाकते. छान उकळून घ्यायचं. तूप वितळून घ्यायचं अगोदर. तुम्ही घट्ट तूप घेतलं तर तूप जास्त होणार आपल्या शंकरपाळीमध्ये. तर साखरसुद्धा विरघळली आहे. तर गॅस मी मोठं केलं आहे. चांगलं उकळून घेऊया. नंतर आपण ते आता हे छान उकळले. आता मी गॅस बंद करते आणि थोडा वेळ थंड करत ठेवते. थंड झाल्यानंतर आपण त्याच्यात पीठ मिक्स करणार आहोत. आता हे मग परातीत टाकते. हे थंड करत ठेवते.
थोडा वेळ पंखा चालू करून थंड करत ठेवायचं. तर हा आपला जो तूप, साखर आणि दूध याचं जे मिश्रण आहे ते आपण उकळून घेतलेलं आहे आणि नंतर थंड करत ठेवलं आहे. थोडं कोमट आहे, एकदम थंड पण आहे. थोडं कोमट असतानाच आपण त्याच्यात आता पीठ मिक्स करूया. आता बघूया किती वाटायला लागतं त्याच्यात पीठ. पीठ चाळून घ्यायचं मैदा. आता ही मी 1 वाटी घेतली. जसं जसं पीठ लागेल तसं आपण टाकणार आहोत. तर मी अर्धा किलो मैदा घेतलेला. आता बघूया आपण किती लागते. मैदा चाळून घ्यायचं. कुठलंही पीठ असेल त्याचं अगोदर चाळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात कण असतील धान्याचे वगैरे ते आपल्या पदार्थामध्ये येत नाही. खुसखुशीत असे ह्या शंकरपाळ्या होतात हे प्रमाण वापरलं तर. इथे मी अर्धा किलो मैदा घेतला होता. एवढं मैदा उरलं आहे, बघू शकता. अजून थोडा मैदा टाकावं लागेल. आजूबाजूला जवळ हे लागलेलं आहे पीठ, आपण काविळत्याने किंवा अशा चमच्याने काढून टाकायचं. थोडा वेळ ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी लगेच केलं तरी चालेल. पीठ छान तयार झालं बघा. आता मी लगेच करायला घेणार आहे शंकरपाळे. येतं असं काय येतं. आता आपण लाटून घेऊया. थोडं जाडसरच ठेवायचं, एकदम बारीक पण नाही करायचं. तर आपण हे साईडचं जे आहे काढून टाकूया. लहान मोठे जशा पाहिजे तशा पण करायच्या.
आता मी चौकोनी करते. त्रिकोणी पाहिजे त्रिकोणी पण करू शकता. छोटे छोटेच करणार आहे मी. साईडचं जे आहे ते काढून टाकायचं. आता हे आपण काढून घेऊया. थोडं लांब लांब ठेवायचं ठेवताना जरा. परत आपण गोळ्या घेऊया. गोळ्या परत मळून घ्यायचं. शंकरपाळी करायला वेळ नाही लागत, पटपट होतं. थोडं जाड ठेवायचे म्हणजे छान त्याला क्रिस्पी होतात. एकदम पातळ नाही करायचे. तिखट शंकरपाळी आपण पातळ पोळी लाटली तरी चालते, पण ह्या थोड्या जाडच ठेवायच्या. साईडचं काढून टाकायचं. त्रिकोणी केलं तरी चालेल, चौकोनी पद्धतीने. एवढीच एवढी झाड. पण आता करून घेऊया. सुट्ट्या सुट्ट्या ठेवायच्या ठेवताना. आता आपण थोडं तेल गरम करूया. तेलात केलं तरी चालेल, तुपात केलं तरी चालेल. साईडचं जे आहे ते काढून टाकायचं.
पुन्हा आपण गोळा बनवू, त्याच्यात ते मिक्स करायचं त्या पिठात. तर आपण काविळताने असं काढायची पटकन. तेल पण गरम करत ठेवले. अशा मोकळ्या सुट्या सुट्या करायच्या, त्या चिकटून जातील. तेल गरम करत ठेवले. तुम्ही तुपात जरी तळल्यात तरी चालेल, तेल नसेल आवडत तर. आपलं गॅस स्लो ठेवले. अगोदर तेल गरम करून घेतले. बघूया आपण एक शंकरपाळी छोटीशी टाकून बघायची कशी होती, म्हणजे आपल्याला कळेल आपलं जे तूप वगैरे घातलं ते बरोबर आहे की नाही, ते कळतं आपल्याला. तेल तापून घेतले मोठ्या गॅसवर, थोडा मीडियम गॅस चालू केले आणि आता स्लो केलेलं आहे. तर आपण बघूया. सुरुवातीला एकदम शंकरपाळ्या टाकून बघायचं, व्यवस्थित झालं मग आपल्याला कळते की व्यवस्थित आपलं प्रमाण जे आहे, माप जे आपण घेतलं ते व्यवस्थित आहे. एवढं छान झालं. बाकीच्या सुद्धा आपण काढू. गॅस मी स्लो ठेवलेलं आहे. आता पटापट आपण टाकूया. चमच्याने टाकलं तरी चालेल, पण तेल वरती येतं त्याच्यामुळे हातावर तेल उडण्याची शक्यता असते. थोडं साईडने जरा फिरवायचं फक्त, म्हणजे सगळ्या बाजूने ती तळली जाईल. तेल जास्त तापले. थोडा वेळ थंड करायचं, मग तेल जास्त गरम वाटलं तर गॅस बंद करायचं थोडा वेळ. मी सुद्धा गॅस बंद केले. या शंकरपाळीसाठी गॅसची फ्लेम स्लोच ठेवायला पाहिजे, पण ते लगेच तळल्या जातात.
थोडा तेल थंड करायचं, म्हणजे गॅस मी बंद केलं थोडा वेळ. तेलाचं तापमान जास्त होतं. काढताना पण त्याला हळूवारपणे फिरवायचं. सगळ्या बाजूने आपलं तळली जाईल आपली शंकरपाळी. तेल थोडं थंड झालं आता मी गॅस चालू करते. गॅस लहानच ठेवलेलं आहे आणि तळून घेऊया. हे प्रमाण घेतलं तुमची शंकरपाळी क्रिस्पी होणार, एकदम छान होणार. ज्या वाटीने आपण सगळं साहित्य त्याच वाटीने घ्यायचं आणि त्याच्यात जेवढं मावेल तेवढा. थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे पिठामध्ये. कुठलाही गोड पदार्थ करताना आपण थोडं किंचित मीठ टाकतो, जास्त नाही, थोडंसं टाकायचं. तर सुरुवातीला त्या नरम वाटतील आणि जसं त्या थंड होत जातील तशा त्या क्रिस्पी बनत जातील, कुरकुरीत अशा. एकदम पांढऱ्यासुद्धा नाही काढायच्या, थोडा कलर येऊ द्यायचा त्याला. काही काही शंकरपाळी एकदम पांढऱ्या पांढऱ्या काढतात, त्याच्यानंतर मग त्या नरम पडत जातात. जर मी गॅस मोठा ठेवला असता तर त्या एकदम लाल झाल्या असत्या, म्हणून गॅस स्लोच ठेवायचा. आता ज्या व्हाईट दिसतात आपल्याला, पांढरा कलर दिसतो, त्यांना जरा उलट करायचं, पलटी मारायची, म्हणजे त्यातसुद्धा थोडासा रेड कलर येईल त्यालासुद्धा. तर आपल्या तळल्या गेलेल्या आहेत. फक्त थोडा वेळ द्यावा लागतो कुठलाही पदार्थ करताना. मी पहिल्यापासून सांगत आले, कुठलाही पदार्थ आपल्याला छान करायचं असेल तर त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. काही रेड व्हायला जास्त आपल्याला लाल नाही करायचं, नंतर आणखीन तेच काय होतं. आता ही शंकरपाळी थोडी लाल दिसते, नंतर आपण बाहेर काढल्यावर थोडी तिची प्रोसेस जी असते तळण्याची ती चालूच असते. तेल गरम असतं त्या शंकरपाळीमधलं, त्याच्यामुळे ती लाल होते आणखी, म्हणून तिला लवकरच बाहेर काढायची. तर आपला एक घाणा झालेला आहे, आता दुसरा टाकूया. थंड झाल्यानंतर आपल्याला कळेल कशी झाली ती, गरम असताना कळणार नाही. आता बाकीचे आपण टाकूया. गॅस स्लोच ठेवलेलं आहे. आता मी टाकलं तर खूप वेळ जातो, चमच्यानेच टाकायचं, नंतर त्यांना मोकळं करायचं.
बाकीचे सुद्धा आपण करून घेऊया. पीठ सुकतो म्हणून लवकर लवकर करून घ्यायचं. अगोदर करून घेतल्या सगळ्या तरी चालते, नंतर मग तेल गरम करत ठेवायचं. किती पटापट झाला. फक्त तळताना थोडा वेळ जातो, बाकी काही लवकर होतं. थोडी जाडसर ठेवायची. आता हे क्रॅक जातात, त्यात काही क्रॅक गेलं तरी हरकत नाही, कारण आपण तूप जास्त घातलेलं असतं त्याच्यामुळे ते क्रॅक जातातच. तुपामुळे ती क्रिस्पी होते. शंकरपाळी खाताना खुसखुशीत लागते. हळूवारपणे त्याला ढवळायचं. तर हे सगळे क्रॅक आहेत ते आपण व्यवस्थित करायचे. साईडला जे क्रॅक पडतात ते नंतर साईडने सगळं काढून टाकायचं. ते आता हे बाकीचं आहे साईडचं जे पीठ आहे ते त्याच्यानंतर परत लाटून आपण करू शकतो. त्रिकोणी केलं चालेल आपल्याला, डायमंड शेपच्या. कढईकडे पण लक्ष ठेवायचं, नाही तर आपली शंकरपाळी करपून जाईल. आपण इथे लाटताना तिकडे पण लक्ष ठेवायचं. गॅसची फ्लेम स्लोच ठेवले मी. आता घाई करायची नाही, सावकाश गॅस स्लोच ठेवायचा, म्हणजे ती छान तळली जाते. आपण गुलाबजामुन जसं फिरवतो तसंच त्याला फिरवत राहायचं. पीठ मळल्यावर लगेच केलं तरी चालते, ठेवायची काही गरज नाही. रेस्ट करत नाही ठेवायचं जास्त वेळ, लगेच केलं तरी चालतं, पटापट होऊन जातं. साईडने किती क्रॅक आले बघा. आता हे सारखं करायचं, जे क्रॅक पडले ते व्यवस्थित हातानेच करायचं. हे जर गॅस मोठा करून मी जर तळली असती तर पटापट झाले असतं, पण आतमध्ये आतलं जे आहे ते कच्चं राहिलं असतं. म्हणून आपल्याला असं वाटतं आपली शंकरपाळी छान व्हावी यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो.
आणि ही शंकरपाळी आहे ती थोडी जाडच ठेवावी लागते. मध्ये अशी फाटली वगैरे तरी काही घाबरायचं नाही, ते काय तळल्यानंतर छान लागतात ते. आता हे शेवटचं पीठ आहे त्याच्यामुळे थोडं क्रॅक जातात जास्त. आणि शंकरपाळी करताना आपण साईडचं जे पीठ होतं ते सुद्धा ह्याच्यात टाकले, त्याच्यामुळे थोडं क्रॅक जातं. तरी आपली शंकरपाळीसुद्धा तळत आली आहे. थोडं आणखी ठेवते थोडा वेळ. माझा आवाज येतो का तुम्हाला? तुमच्या पण पोचतो का? की आणखीन मोठं काढायला पाहिजे आवाज? असं माझा आवाज मोठाच आहे, पण व्हिडिओ समोर आला की लहान होतो, का माहिती नाही. एरवी ओरडते मोठमोठ्याने मुलांवर. दुसरा घाणासुद्धा आपलं झालेला आहे. आता तिसरा घाणा टाकते. पटापट झालेले आहेत, आपले का सुटणार नाही असेच टाकते. आता मी त्रिकोणी करते, डायमंड शेपची. साईडचं सगळं काढून टाकायचं. त्रिकोणी करा, चौकोनी करा, कसाही शेप करू शकता तुम्ही. पण शंकरपाळी खुसखुशीत झाली पाहिजे. तुम्ही शेप कुठलाही द्या, डायमंड शेपची करा या स्क्वेअरमध्ये करा, चालते. फक्त ती छान तळली पाहिजे. बघा शंकरपाळी थंड झाले. बघा अशी चुरा होतो लगेच. जसं थंड होईल तसं क्रिस्पी होत जाईल. आणि एकदम मोठ्या पण नाही करायच्या, असं खायला बरं वाटतं छोट्या छोट्या. चहा बरोबर तर मस्तच लागतात. खूप लोक चकल्यासुद्धा चहाबरोबर खातात.
आपल्या शंकरपाळ्या सगळ्या झालेल्या आहेत. आता एवढा गोळा उरला आहे तो सुद्धा आपण लाटून घेऊया. आता बाकीच्या सुद्धा शंकरपाळी मी आता करून घेते. आता फक्त तळायचे आहे, लाटून झालेले आहेत. नंतर तुम्हाला दाखवते तळून झाल्यावर. मी बनवलेली शंकरपाळी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा करून पहा. धन्यवाद.